या ठिकाणी भाषणामध्ये 4 लेन होईल असं त्या ठिकाणी जाहीर केलं होतं। आणि ज्यावेळेस दुपदरीचं काम या ठिकाणी सुरू झालं त्यावेळेस आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, आमची काही मंडळी, गावातल्या काही मंडळींनी मला फोन करून त्या ठिकाणी सांगितलं की असा असा चौपदरीकरणाचा रस्ता या ठिकाणी मंजुरी झाला होता किंवा घोषणा झाली होती, परंतु प्रत्यक्षात दुपदरीचंच काम या ठिकाणी सुरू आहे। म्हणून मी त्या ठिकाणी माननीय गडकरी साहेबांना मी त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब, हा अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। सर्व वाशिमकरांचं लक्ष या रस्त्याकडे लागलेलं आहे आणि आपण सुद्धा त्या ठिकाणी भाषणामधून सांगितल्यामुळे याबद्दल आपल्याला सिरियस भूमिका घ्यावी लागेल। त्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना भेटलो। त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की निश्चित प्रकारे या ठिकाणी आपण तोडगा काढू। त्याच्यानंतर लोकसभेमध्ये हा प्रश्न मी उपस्थित केला। लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर लगेच त्याच्यावर कारवाई म्हणून नवीन डीपीआर तयार करण्यासाठी किंवा या रोडच्या संदर्भात चौपदरीकरण कसं करता येईल या संदर्भात त्या ठिकाणी त्याला गती मिळाली। गती मिळाल्यानंतर साधारणतः त्या तारखेला